काल शरद पवारांनी शिंदेंची भेट घेतली आणि आज ठाकरेंच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यानंतर फडणवीस, शिंदे आणि राहुल नार्वेकरांची बैठक झाली। अचानक सत्ताधाऱ्यांसोबत महाविकास आघाडीतल्या 2 पक्षांच्या नेत्यांच्या भेटी कशासाठी, बघूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सध्या कालपासून झालेल्या 3 बैठका महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यात। विधिमंडळात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। त्यामुळे हा भेटीगाठींचा सिलसिला नेमका कशासाठी? महाविकास आघाडीच्या 2 पक्षांचं काय चाललंय अशी चर्चा सुरू झाली। केंद्रीय पातळीवरून मोठ्या हालचाली सुरू असल्याचं काही दिवसांपासून बोललं जातंय। पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेत सहभागी होणार का, अशाही बातम्या आल्यात आणि त्यावेळीच खुद्द शरद पवारच विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आले। आता शरद पवार आणि शिंदेंची भेट झाली म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले का? उद्धव ठाकरेंकडूनच वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न झाला का, असे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी आणि मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी फडणवीसांची भेट घेतली। एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकतं। 5 ते 6 खासदारांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे की एकनाथ शिंदे? मला माहित नाही, पण ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो। सोडून जातील की नाही मला माहित नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। खासदारकी आम्ही सर्वजण मिळून सगळे इम्पॅक्ट 8 आम्ही लोक एकत्रित आहोत। आमच्यात कुठेही काही बेबनाव नाही किंवा अस्वस्थ नाही। मी सर्वांशी बोलतोय त्याच्यामुळे मला हे माहीत आहे। आता त्यांना काय वाटतंय, ते काय म्हणतात, त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटत नाही, कारण मी कार्यकर्ता आहे, ते नेते आहेत। ठाकरेंचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्याआधी फडणवीस, रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री शिंदे यांचीही 15 मिनिटं बैठक चालली। विशेष म्हणजे या बैठकीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते। आता फडणवीस आणि शिंदेंच्या भेटीत विधानसभा अध्यक्षांची उपस्थिती भोया उंचावणारी आहे। नवीन समीकरण किंवा हालचाली सुरू झाल्यात का, अशी चर्चा विधान भवनात रंगली आहे। फडणवीसांसोबत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक होण्याआधी विधान भवनात शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच गाडीतून आले। फडणवीसांच्या बाबतीत स्वतः उद्धव ठाकरे काहीसे सॉफ्ट झाल्याचं दिसतंय, कारण फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर त्यांना पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे 10 दिवसांआधीच म्हणालेत। पण आदित्य ठाकरे म्हणतायत की फडणवीस केंद्रात मंत्री होणार आहेत। आम्ही हेच सांगत आहोत, शुभेच्छा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज बघून, त्यांचं फ्रस्ट्रेशन बघून, त्यांचं ॲरोगन्स बघून एक नक्की दिसायला लागलेलं आहे की भाजप काय आता त्यांना पुढचा काळ महाराष्ट्रात ठेवत नाही, त्यांना हा केंद्रीय मंत्री म्हणून घेणार, हे आता दिसायला लागलेलं आहे। आता ह्याच्यात ऑपरेशन देवेंद्र फडणवीसमध्ये भाजपचेच पुढचे मुख्यमंत्री आत्ताच्या काळात होतील की मिंदी गटातून होतील आणि संघ आणि भाजप हे ऐकून घेईल, हे बघणं आता आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत। पण हे होत असताना जर त्यांना प्रधानमंत्री बनायचं असेल असं त्यांनी इथे येऊन बोलून दाखवावं। दुसरीकडे शरद पवारांचं एकनाथ शिंदेंना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटणं आणि त्यानंतर आमदारांची त्यांच्याच कार्यालयात बैठक घेणं संजय राऊतांना काही पटलेलं नाही। राऊतांनी थेट पवारांवरच निशाणा साधत गद्दारांच्या छताखाली जाऊन विश्वासार्हता कमी होते अशी टीका केली आहे। ज्या गद्दारांना आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। या गोष्टीची गरज नव्हती। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना, आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे। त्यात कुठला राजकीय हेतू होता तर शून्य। आता
त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना एवढं चालणं जमेल का, हे सगळा विचार करून संजय राऊतांनी बोलायला नको होतं. अर्थात ते बोलले, त्याच्यावरती मला काही टीका टिप्पणी करायची नाही, पण साधं गणित होतं. जिना जवळ होता, केबिन जवळ होती आणि साहेबांना ते सोयीचं होतं. जे सोयीचं आहे ते साहेबांसाठी आम्ही केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, कोणी एकाने केलं नाही. मला वाटतं की राजकारणात असं इतकं वैर म्हणजे आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही कामाचं नाही ना. भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही, म्हणून त्याच्यामध्ये कोणी काय बोलावं हा विषय नाही. पण महाराष्ट्राचं जे काही राजकारणाचे जे काही व्यवस्था राहिलेली आहे त्याला कोणाचा विरोध असेल तर मला माहिती नाही. एकनाथ शिंदे यांनीही शरद पवारांच्या भेटीवरून प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेब मोठे नेते, ते माझ्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आलो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय. आता यामुळे ज्यांच्या कोणाच्या पोटात दुखत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात आपला दवाखाना सुरू केलाय. हा कद्रूपणा, अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शरद पवार यांची राष्ट्रवादी ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये होती ते सरकार शिंदेंच्या बंडामुळेच कोसळलं. पण त्यानंतरही ठाकरेंप्रमाणे पवारांनी शिंदेंबाबत कटुता ठेवली नाही. मात्र आता ज्या बैठका सुरू झाल्या त्यांचं निमित्त काय, हे वेळ आणि काळानुसारच समोर येईल. विनायक डावरू, गिरीश गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.